जय श्रीराम मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही आता निघलो होतो थोडंसं हिंडायसाठी घरापासून. आता आम्ही आलेलो आहे शिवाजी पुतळ्याचं. हे इकडं शिवाजी पुतळा आहे, तिकडून शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि आम्ही दोघं चाललो आता कुठंतरी हिंडायला जातो. आम्ही पाहतो आता समोर काय आहे. आणि आता इथं भाजीवाले सुद्धा उभं आहे, त्याच्यावर पाहू शकता तुम्ही. टाणा नाणा टाणा. आणि समोरून या साईडला हे आपलं रिक्षा स्टँड आहे. तर चला आता जाऊया समोर. तर मित्रांनो, आता इथं भांडणं चालू झालेलं आहे. इकडे भांडणं पाहू शकतो. तर मित्रांनो, आता तिथं पाठीमागं भांडणं चालू होते, तर त्या भांडणाचं जे मी एवढं काही जास्त शोध नाही घेतलं, थोडाफारच घेतला. आणि आपण आता आलतो इथं समोर शिवाजी पुतळ्याच्या समोर आलतो. आणि या साईडनी बा मास्टर बेकर्स आहे आणि या साईडनी थोड्या अशा छोट्या मोठ्या दुकानं आहे, पाहू शकता तुम्ही. मी आता सध्याला घरी माईक वगैरे सारे विसरून यायले, म्हणजे असं निघलो तुम्ही घरच्या वापराला म्हणून त्याच्यासाठी मी माईक वगैरे सारे विसरून गेलो. आणि त्याच्यासमोर बा मोदक हॉटेल आहे, मोदक हॉटेल पाहू शकता तुम्ही. तर चला म्हणा आता जाऊया आता समोर. तर मित्रांनो, आता आलेलो आहे आम्ही कामगार चौकात. तर याचं नाव असं आहे की याचं कामगार चौक असं म्हणून नाव पडलं की इथे सारे जे कामगार जे लोक राहते, म्हणजे कामं करणारे, ते सारे इथे येऊन सकाळी सकाळी उभं राहते. 7 ते 10 वाजे लोक इथे राहते उभा. हे पाहू शकता तुम्ही इथं. तर इथं या टायमाला तर काही नसतं, पण तुम्ही सकाळी येऊन पाशा, म्हणजे एखाद दिवस आले तुम्ही तर सकाळी पासून तुम्ही तर तुम्हाला भेट दिसेल. आणि तुम्हाला एमर्जन्सी बी असली एखाद दिवस, तुम्हाला गोळ्या वगैरे लागत असेल तर याच इथं समोर पहा एक मेडिकल बी आहे. हे पाहू शकता तुम्ही मेडिकल. त्याचं काय आता सध्याला नाव नाही दिसा ना, काहून की ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही व्हाय ना त्याचं नाव. वेलनेस फॉर एवर नाव आहे त्याचं. डे अँड नाईट, म्हणजे तुम्हाला संध्याकाळी बी चालू भेटन ते आणि सकाळी बी चालू भेटन ते. 24 घंटे लगातार चालू राहते मेडिकल. आणि इकडंच पाहू शकता तुम्ही. आणि हे इकडून एंट्रीचं गार्डन आहे या साईडने. आणि आपण जिथून आलो तिकडून गेट आहे, गेट समोर आहे ना, हे पहा या साईडने. तर तुम्हाला याच्यामध्ये एंट्री करायचं हे दाखवतो तुम्हाला गेट. तर चला आपण गेट पाहूया, तिथून एंट्री करायचं. तर मित्रांनो, आता इथं गेट जवळ आलेलो आहे त्याच्या. हे बघा, ह्यो एंट्री करायचा गेट आहे तिथला. आणि मध्ये तुम्ही जाऊन पाशाल ना तर लय मोठं गार्डन ते. सकाळी लोक बा रनिंग वगैरे येते. हे जे इथं ठेवले पा हे खोडशी वगैरे पाहू शकता. तर इथे एक मावशी किंवा काका राहते, सकाळी सकाळी ते ज्यूस वगैरे राहतो फळांचं ते ऐकते ते. कारण की जे जॉगिंगला येते म्हातारे माणसं वगैरे, तर ते इथून ज्यूस वगैरे घेऊन पिते. आणि ज्यूस बी काही महाग नाही राहत, 10-20 रुपयाचा गिल्लाच राहतो एक छोटा. तर त्याला आता जाऊ समोर पाहूया. तर मित्रांनो, आता पहा आपण ना कामगार चौकाच्या ते सरळ रस्त्याने येऊ लागलो आता. म्हणजे इकडं सरळ चाललो, रोड पाहू शकता तुम्ही. या रोडने सरळ चाललो आणि या साईडला दुकान वगैरे. तर आता ना जे तुम्हाला ना हे टर्न दिसू लागला लेफ्टवाला, त्या टर्नने ना इप्या कॉर्नर पेट्रोल पंप लागतं. तर आता आपण त्या पेट्रोल पंपकडे चाललो. तर आता रोनीचं तोंड मायूस झालं आता सध्याला. काहून की तो म्हणे अरे घरी चल म्हणे. काहून की आम्ही ना असंच निघलो, आम्हाला माहिती नव्हतं की कुठं जायचं होतं. असंच आम्ही हिंडता निघलो होता. तर चला आता जाऊया तिकडं पेट्रोल पंपकडे. तर मला पेट्रोल पंप वगैरे दाखवतो मी तिथं. तर मित्रांनो, आम्ही आता त्याच रोडने सरळ आलो जो तुम्हाला रोड सांगितला होता मी. समोरून बी पाहू शकता आणि पाठीमागून बी पाहू शकता तुम्ही. आणि अजून एक मेडिकल भेटलेलं आहे आपल्याला, हे पाहू शकता. आता आम्ही त्या मेडिकलच्या समोर चाललो आहे. थांबणार आहे हे आता सध्याला. तेव्हा प्रणयचा फोन आला तर म्हणून रोनित आता बोलू लागलं थोडंसं फोनवरती. तर आता आम्ही चाललो आता पेट्रोल पंपाच्या थोडंसं अलीकडे. आम्ही आता समोर चाललो तर चला आता जाऊया आता पेट्रोल पंप जो. तर मित्रांनो, आता आलेलो आहे आम्ही पेट्रोल पंप जो. आणि या साईडनी बा पेट्रोल पंप आहे, भारत पेट्रोल पंप आहे. आणि इकडून आम्ही आलतो बा. आणि इकडं पाहिलं ना तुम्ही तर दत्त मंदिर लागेल. हे चल रे, हे बाई दत्त मंदिर आहे. तुम्हाला दत्त मंदिर दाखवून देतो. म्हणजे छोटंसं हे जे बा जालना हवे जे आहे हे वाला आपला, तर जालना हवेलाच तुम्हाला लागेल ते समोर थोडं. तर
आता आम्ही सध्याला आता ज्यांना हवेवर आलेलो आहे, आता बोलत बोलत आम्हालाच माहिती नाही की आम्ही कुठं आलो होता. म्हणजे आलो म्हणजे जागाचं माहिती आम्ही रेग्युलर येत राहतो, पण आता यावेळेस पुरं पायी आलेलो आहे आम्ही हिंडत तासच हाशी माझ्यामध्ये. तर चला मग आता घराकडे जाऊया. तर आता एक पेट्रोल पंप वगैरे पाहूनच घेतला असेल तुम्ही. तर चला आता घरी जाऊ. अरे कोणत्या रस्त्याने इकडून? अरे इकडून लय लांब पडेल. नाही काम करू या इकडून जाऊ असं कुठं या रस्त्याने या पाठीवर जाऊ बरं. हां जाऊ बरं इकडून जाऊ मी. इकडून जाऊ सहज एक पडेल ना. हे बी सरळ आहे उलटचे या सरळ आहे. तर आता आम्ही चाललो आता शिडकोचे आहे इथं. तर शिडकोनी चाललो आम्ही आणि हे मंदिर बा असं आहे मधून जय गुरुदत्त. तर चला म्हणा आता जाऊया आपण. आणि या साईडला पहा जाऊ द्या आता तुम्हाला दाखवलं असतं पण जाऊ द्या आता. आणि बसा पाहू शकता तुम्ही कुठून चालल्या. महामंडळीच्या बसा आहे या. आणि रोड एवढंच आहे पण बसा जण जात आहे आता इथून बसल्यावर त्यांना आता. तर चला आता जाऊ म्हणजे. तर मित्रांनो आता आम्ही इथून समोर येत होतो तर तिकडून पाहू शकता तुम्ही या साईडला पहा मिनी कूपर उभा आहे. आणि आम्ही आता इकडून सरळ चाललो. म्हणजे आता तिकडं दाखवून तर नाही सगळं कारण की त्या तिच्या जो मालक आहे तो मालक तोंडाकडे पाहू लागला म्हणून म्हणलं आता सरळ जाऊ. आणि तिथंच जिथं ते उभं आहे तिथे एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये ते थोडं थांबेल वगैरे असतील ते बाहेरून वगैरे आलेले असतील. आणि ती मिनी कूपर आहे ती 1 करोडची गाडी. ती दिसायला पुरी स्विफ्टसारखी आहे पण ती 1 करोडमध्ये येते. तुम्ही लागेल तर तिथं ना प्राईस ना गुगलवर जाऊन सुद्धा सर्च करू शकता तुम्ही त्याची प्राईस. तर एक वेळेस सर्च करून पहा नसं विश्वास बसत असेल तर तुमचा. तर चला आता आपण ना शिडकोच्या थोडंसं अलीकडे समोरून पाहू शकता तुम्ही. ते जे लाईट तुम्हाला दिसू लागले ते शिडकोचे जे याला लागेल ते तिथं पुदा वगैरे आहे ना तर त्याला लागेल ते. आणि या साईडने पण गाड्या चालूच आहे जालना हवेला आणि वरतून ब्रिज आहे. तर चला म्हणा आता शिडको जाऊ आपण. तर मित्रांनो आता आलेलो आहे आपण शिडकोच्या म्हणजे शिडकोला आलेलो आहे आपण. आणि समोर पाहू शकता तुम्ही पूल वसंतराव नाईक नाव आहे इथलं. तर आता आम्ही ना या साईडने चाललो इकडं घरच्याच रस्त्याला आलं तर ऑपोजिट साईडने पण आता चाललो या साईडने. आणि इथं जे पाहू लागलं तुम्ही इथं पहा रिक्षा स्टँड आहे. म्हणजे इथं आता एवढं रिक्षा नाही आहे पण ना सगळून गंज राहत्या रिक्षा. तर चला म्हणून आता ना घरी जाऊ आपण. हे रिक्षा पाहू शकता तुम्ही कसं उभं आहे. आणि या बॅक साईडलाही पाहू शकता सिग्नल वगैरे इथं. पहिले जो रस्ता आहे ना आता सध्याला पहा एक साईडने चालू होता. म्हणजे एकच रस्त्यात म्हणजे तिकडच्या गाड्या चालू होत्या काऊन की ना तिकडचं रोडाचं काम चालू होतं त्या साईडच्या ऑपोजिट साईडच्या काम चालू होतं. तर चला म्हणून आपण चाललो होतो घराच्या रस्त्याने. तर मित्रांनो आता तिथूनच थोडंसं समोर आलो आपण. आणि या ऑपोजिट साईडला बघू शकता तुम्ही इकडून पहा ICICI फूड म्हणजे हे नवीनच खुलेले म्हणजे इथं नवीन म्हणजे त्याला गंज किती हे झाले असं त्याला पहा वर्षन झालं त्याला 5 महिने झाले झाले त्याला. 5 महिने झाले त्याला आता सध्याला इथले उघडून. तरी मी एकदम भारी चालतं म्हणा ते त्यात काही एवढं हे नाही आहे. तर चला आपण ना कामगार चौकाच्या आता आपण जिथून घुसलो होतो म्हणजे आपण या साईडने फिरून आलो. कामगार चौकातून आपण तिकडे गेलतो ना तर आम्ही शिडकोकून आलो. म्हणजे आता कामगार चौकात थोडंसं अलीकडे आता आम्ही. तर चला आता मग जाऊया. आणि तर जर का आम्ही पहिलेच आम्ही जर का सरळ आलो असतो थोडंसं तर इथून एक रस्ता होता लेफ्टला. बी रस्ता जातो बा तिकडे जीपे कॉर्नरला. पण काय ते थोडंसं आता बोलण्याच्या ना आता ध्यानच नाही राहिलं पुढं चाललो म्हणून आपण. तर आलो आज असंच हिंडता पण हिंडता म्हणजे पाय पुरं दुखून गेले. सकाळी कसं कामाला वगैरे जावं बी लागतं म्हणून काय मग सकाळी उठून नाही वाटत. सकाळचं काय 4ला उठायचं राहतं म्हणून लवकर झोपायला लागतं. पण आता काय माहिती का झोपूच नाही वाटायला. झोपायला गेला ना तर लवकर झोपत नाही. तसं म्हणून आता जाऊया आता कामगार चौकाच्या आता थोडंसं अलीकडे म्हणजे आता तुम्हाला कामगार चौकाचं गेले परत हे करतो. तर मित्रांनो तुम्ही जर का कामगार चौकाच्या म्हणजे एखादं कोणी असं पाहत असेल तर त्यांना ॲड्रेस वगैरे माहिती नसेल कोणी इथं नवीन आला आणि त्याला काही लागत असं म्हणजे ते चीज तुम्हाला दाखवतो मी आता सध्याला. पण ते कसं आता ते मला बोलायला कसं तरी वाटू लागलं की घरचे वगैरे ब्लॉग वगैरे पाहते आणि मला ते शोभत नाही म्हणजे लहान आहे म्हणा मी असं बायाने म्हणून. आता हे पहा इकडून कामगार चौक आहे आणि या साईडला पहा तुम्हाला जयस्वाल वाईन शॉप दिसेल. कौन है ये लोग?
कहाँ से आते हैं ये? म्हणजे एखादा कोण एखाद्याला लागत वगैरे असली तर म्हणजे भेटू शकते त्यांच्यासाठी. आणि आपण आता पहा जिथून गेलो तिथंच आलो आता परत. ते समोरचं पाहू शकता तुम्ही, हे बस समोर. आणि या साईडला श्री महालक्ष्मी स्वीट वगैरे म्हणजे भेटून जातं. तुम्हाला काही जिलेबी वगैरे काही लागत असेल स्वीटमध्ये ते भेटून जाऊ शकतं. तर चला आता आपण जाऊया कामगार चौकात समोर, म्हणजे ज्या रस्त्याने त्याच रस्त्याने चाललो आपण, पण त्याच्या ऑपोजिट साईडने जातो. तर चला आता या रस्त्याने जाऊया आपण. तर मित्रांनो आता आम्ही कामगार चौकाचं थोडंसं समोर आलो आणि हे बा इथं श्री शनी चौक आहे. तिथं मला माहिती, पण तुम्हाला जर का माहिती नसेल कोणी इथं आलं असेल तर त्यांना सांगू शकतो तुम्ही. आणि आता आम्ही चाललो बा आता शिवाजी पुतळ्या चौकपाशी, म्हणजे मोदक हॉटेलीचे थोडंसं इकडे आहे आता आम्ही समोर. आणि पहा तुम्ही थोडं जर का मोदक हॉटेल आहे पहा आता ही समोरची. आणि त्या मोदक हॉटेलीमधून जर का तुम्ही येऊ रस्ता पाहत असाल या साईडला जाणारा, तर तिकडून पहा तुम्हाला लागून पहा MIT हायस्कूल. म्हणजे तो पहा स्कूल म्हणजे चांगलं मोठं आहे ती शाळा. आणि गंज म्हणजे पहा तिला झाले पहा 20 वर्ष झाले त्या शाळेला इथं असून. 20 म्हणजे जादा झाले, म्हणजे मलाही एवढं माहिती नाही की करेक्ट, पण मी तुम्हाला सांगितलं असं आलं म्हणून सांगून द्यावं म्हणून. आणि शाळा म्हणजे ना एकदम चांगली शाळा आहे. तर चला आता जाऊया आता शिवाजी पुतळ्यावर. तर मित्रांनो आता आलेलो आहे आपण परत शिवाजी पुतळ्याजवळ. आणि इथं ते भांडणं चालू होते. आणि या साईडला तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि या साईडने बघा चहा वगैरे भेटून जाईल तुम्हाला. आणि समोरून टपरी वगैरे बी आहे या साईडला. आणि या साईडला दुकानं म्हणजे कपडे दुकानं वगैरे. आणि या साईडला एक मेडिकल बी येते पाहू शकता तुम्ही. आणि आपण ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने चाललो. तुम्हाला सांगूचा फायदा नाही की आपण इथूनच चालतो. तुम्हाला माहितीच असं मी आता अर्धा अधूरच दाखवलं म्हणून तसं. आणि या साईडला तुम्हाला भाजीपाल्याची वगैरे गाड्या भेटून जाते. आणि इथं पालवे हॉस्पिटल बी आहे त्या साईडला. आणि भाऊ आता झालेलं आहे आपलं ब्लॉग बनवता. आणि खरं म्हणलं तर एवढं लांब जाऊन आलो होता आम्ही पायी की आम्हालाच माहिती नव्हतं की आम्ही पुरं आता पाय दुखून गेले. आता पुरं परेशान झालो आता आम्ही. आता घरी जातो आणि कसं तरी आता डायरेक्ट झोपून जातो जेवण वगैरे. तर आता त्याच रस्त्याने आता समोर आलेलो आहे आम्ही. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता ज्वेलरी वगैरेची दुकान आहे. आणि हे जे तुम्ही एवढा जो रोड खाली पाहू लागली हे सध्याला तेवढं खाली नसतं, पण आपण पहा संध्याकाळचे आता 9:30 वाजले म्हणून या टायमाला काही एवढं तुम्हाला भाजीच्या वगैरे गाड्या दिसणार नाही. थोड्याफार दुकानं चालू आहे समोर, ते पाहू शकता तुम्ही. तर चला मग आता समोर जातो तुम्हाला एक मेडिकल आहे अजून ते दाखवतो. तर मित्रांनो जसं की तुम्हाला म्हणलं होतं की एक मेडिकल आहे अजून एक दाखवतो तुम्हाला. तर ह्या साईडलाही पाहू शकता तुम्ही ते मेडिकल. म्हणजे त्या मेडिकलमध्ये आता रेग्युलर येतो आम्ही, म्हणजे घरचं वगैरे म्हणजे होम मेडिकल समजून घेऊ शकता तुम्ही. ते आमच्या रेग्युलरसाठी हे पाहू शकता तुम्ही. तर चला मग आता घरच्या रस्त्याला चाललो आता आम्ही आता समोरून. आता चला आता घरी जाऊया. पाय तर पुऱ्या चित्रासारखी दिसून गेले आता. तर आता मित्रांनो ना 12 नंबर गल्लीमध्ये एंटर झालेलो आहे आम्ही. 12 नंबर गल्ली समोरून पाहू शकता तुम्ही. आणि तर आता आम्ही म्हणजे इकडून थोडं समोर गेल्यावर आमची ना अजून एक टर्न घ्यावं लागेल आम्हाला. तिकडूनच आता घर लागून जाईल आम्हाला. तर चला आता जाऊया आता जाऊ म्हणजे अर्ध्या रस्त्याला अजून काही भेटलं तुम्हाला दाखवून देऊ. तर बाबा लोक आता 90 वगैरे मारून निघलेले आहे. आणि या साईडला बी 90 घरी. तर चला मग तर बाबा 90 पे खुश राहा. कैसे लोग रहते हैं यार. तर चला येतो. हे बघा हे बी काका 90 वगैरे मारेल आहे. चला समोर म्हणतो. तर आता एंट्री केलेली आहे आम्ही 14 नंबरच्या गल्लीच्या अलीकडे थोडं. आणि जिथं मी काम करतो ते जागा तर पाहू शकता तुम्ही. साई गजाने ॲक्वा, जिथं आपण सकाळी उठून येतो. आमचे मालक काही दिसत नाही, मालक काही घरात आहे आमचे. आणि तुम्ही गल्ली तर रेग्युलर्स पाहिले असेल तरी बी तुम्हाला ही गल्ली दाखवणं गरजेचं आहे. गरजेचं म्हणजे तुम्ही माणसात पोरगं म्हणलं की आता समोर आलं तरी गल्ली दाखवून अवघड होऊन नाही की. आणि हे पाहू शकता तुम्ही आमची 14 नंबर गल्ली बॅक न्यू पाहू शकता तुम्ही. आणि रोनेश भाऊचं घर बी तुम्हाला तर माहितीच असेल. तर चला आता जाऊया आता त्याच्या घरी. तर मित्रांनो आता आलेलो आहे आता रोनितच्या घरी. हे पाहू शकता. आणि ही बाहेर रोनितची गाडीसुद्धा उभं आहे. आणि हे रोनितचं घर आहे. रोनितचं घर आता नॉक करून. तर चला आता रोनित चालला आता घरामध्ये आणि रोनितचा स्वतः नाही घरी. तर चला. तर मित्रांनो आता रोनितला सोडलेलं आहे, सोडलं मी घरी. आणि आता आलेलो आहे माझ्या घराकडं. आणि हे तुम्ही पाहू शकता आपला रोड इकडचा. आता ह्यो बी हवेवानी चालायला लागलं म्हणजे याच्यावर बी आता
गाड्या चालूच आहे आता, या लगातार गाड्या चालू राहत्या. आणि आपलं स्टेशन बी तुम्ही पाहिलंच आहे. तर चला आता भेटूया म्हणून परत. तर ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचं म्हणजे ब्लॉगमध्ये काही गलती झाली आहे, माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर त्यासाठी माफ करून द्या. म्हणजे काही गलती निघलं असं माझ्याकडून, एवढं काही. तर चला भेटूया म्हणजे जय श्री.